नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी तुमच्या शंख यात्रेचा सारथी रोहित किंग आणि माझ्यासोबत आहे कुशल आर्य. पुन्हा एकदा सहर्षाने तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहेत आपल्या या शंख यात्रेत. आज आपण दाखल होत आहोत विरार पश्चिम येथील मारंबळपाडा आणि चिखलडोंगरी गावाजवळ असलेल्या श्री सोनूबाई भवानी मंदिर येथे. चला तर मग घेऊया भवानी मातेचं दर्शन, त्याबरोबरच 9 देवींचं दर्शन आणि करूया आपला दिव्य शंखनाद. वसई तालुक्यातील विरार पश्चिमेला चिखलडोंगरी मार्गावर पूर्वीच्या खडकी बंदर व आत्ताच्या मारंबळपाडाच्या गावाच्या वेशीवर श्री सोनूबाई भवानी मंदिर सुमारे 100 वर्षापासूनचे प्राचीन जागृत देवस्थान आहे. अनेक वर्ष जुने असलेल्या मंदिराचे 5 वर्षापूर्वी नूतनीकरण करून जीर्णोद्धार झाल्याने मंदिराची प्रसिद्धी अधिकच वाढली आहे. त्यामुळे शारदीय नवरात्री उत्सव येथे मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. ही मूर्ती शेततळात सापडली असल्याची माहिती जुने जाणकार ग्रामस्थ सांगतात. पूर्वीचे मंदिर हे भात शेतीच्या मधोमध 4 मुळी कौलारू असे होते. सन 1932 साली कैलासवासी श्री लक्ष्मण चांगो पाटील डोंगरपाडा यांच्या पुढाकाराने श्री रामचंद्र पेंटर, राहणार जूचंद्र व त्यांचे इतर सहकारी यांनी मिळून त्यावेळी प्रथम रंगकाम केले होते. श्री रामचंद्र कृष्णा पाटील, राहणार निळेगाव, नालासोपारा यांना झालेल्या दृष्टांतानुसार माघ 7 शके 1910 मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी 1989 पासून त्यांच्या शुभ हस्ते दैनंदिन पूजा अर्चा करण्यास सुरुवात झाली. तसेच वार्षिक शारदीय नवरात्रोत्सव व इतर वार्षिक उत्सव साजरे करण्यास प्रारंभ झाला. पंचक्रोशीतील डोंगरपाडा, मारंबळपाडा व नारंगी गावातील काही दानशूर मंडळी व या तिन्ही गावाच्या सामायिक संस्था जसे की जय भवानी रेती उत्पादक सहकार संस्था यांचे मार्फत मंदिराची वेळोवेळी डागडुजी करण्यात येत असे. दरम्यानच्या काळात देवीच्या भक्तांचा ओघ पाहता अध्यक्ष श्री नरसिंह दादू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोनूबाई भवानी मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून सदर मंदिराचा जीर्णोद्धार कार्यक्रम डिसेंबर 2012 पासून हाती घेण्यात आला होता. जीर्णोद्धार करतेवेळी येणाऱ्या देवी भक्तांना एकाच ठिकाणी नवदुर्गा दर्शन घेता यावे हा निर्णय घेऊन श्री गणेश, ग्रामदेवता श्री ब्रह्मादेव व सोनूबाई भवानी मातेसह श्री एकविरा माता, श्री रेणुका माता, श्री सप्तशृंगी माता, श्री तुळजाभवानी माता, श्री कालिका माता, श्री महालक्ष्मी माता, श्री महिषासुरमर्दिनी आणि श्री शीतलादेवी माता अशा नवदुर्गा मूर्तींची नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 20 डिसेंबर 2021 रोजी नवीन तयार करण्यात आलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिरात शारदीय नवरात्रोत्सव, चैत्र नवरात्रोत्सव, जीर्णोद्धार सोहळा, वर्धापन दिन इत्यादी प्रसंगी पंचक्रोशातील तसेच पालघर, ठाणे, रायगड या जिल्ह्यातून अनेक भाविक श्रद्धेने श्री भवानी मातेच्या दर्शनासाठी येतात. मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून गरीब गरजू लोकांना लग्न कार्यात मदत म्हणून अत्यल्प दरात लग्न कार्य केले जाते. तसेच शैक्षणिक व सामाजिक कार्यात हातभार लावला जात आहे. पर्यटन स्थळामुळे भक्तांचा ओढा वाढला.
तर भक्तगण, आता आपण जाणून घेऊया या मंदिराबाबत इकडच्या गुरुजींकडे. नमस्कार गुरुजी. नमस्कार गुरुजी, सर्वप्रथम आपण आपले नाव सांगा. नमस्कार, मी गणेश बाजीराव कुलकर्णी, मंदिराचा पुजारी आहे. अच्छा. गुरुजी, आपल्या या श्री सोनूबाई भवानी मातेच्या मंदिरात दिनचर्या काय काय आहे तर त्याबद्दलची थोडीशी माहिती. आपलं मंदिर सकाळी 7 वाजता उघडतं. अच्छा. सकाळी सर्व देवींचं पूजा होत असते. साडी शृंगार येते करून एक तर 9 वाजता देवीची आरती असते. अच्छा. 9 वाजता आरती झाल्यानंतर दुपारी 12 वाजता नैवेद्य दाखवला जातो आणि 12:30 वाजता मंदिर बंद होतं. संध्याकाळी 4 वाजता मंदिर उघडलं जातं. अच्छा. आणि संध्याकाळची आरती ही 6 वाजता आरती होते. आरती झाल्यानंतर 8 वाजता मंदिर बंद होतं. त्याचे आपली दररोजची दिनचर्या आहे. आणि नवरात्रीमध्ये सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं पूर्ण. आणि नवरात्रा व्यतिरिक्त गुरुजी आपल्या मंदिरात अजून कुठले सण उत्सव साजरे केले जातात? आपल्या मंदिरामध्ये अश्विन नवरात्र, चैत्र नवरात्र, मंदिराचा वर्धापन दिवस असतो मार्गशीर्ष महिन्यात कृष्ण प्रतिपदेला. बरोबर. आणि इतर होळी, वड सावित्री जे धार्मिक उत्सव आहेत ते सर्व मंदिरामध्ये साजरे केले जातात. आणि गुरुजी, आपल्या या मंदिरात अजून कुठले विविध उपक्रम म्हणजे जसं की लग्न मुंचे जे आयोजन केलं जातं तर त्याबद्दलची थोडीशी. आपल्या मंदिरामध्ये हा जो सभागृह आहे, बरोबर, इथं विवाह कार्य, मुंज, कोणाला बारसं येथे करायचं असेल तर ते पण आपण इथं केल्या जातात. अच्छा. आणि सेम इतकाच मंदिराचा हॉल अंडरग्राउंड मध्ये पण आहे. बरोबर, इथं पण व्यवस्था केल्या जाते. बरोबर. धन्यवाद गुरुजी आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल. श्री सोनूबाई भवानी माते की जय. तर मित्रांनो, आजच्या या शंख यात्रेत आपण अनुभवला विरार पश्चिम येथील निसर्गरम्य परिसर आणि तिथे वसलेलं हे श्री सोनूबाई भवानी मातेचं मंदिर आणि आदिशक्तीच्या 9 रूपाचं. तुम्हाला ही आजची शंख यात्रा कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे आमच्यासाठी शंखनाद, प्रत्येक शेअर म्हणजे भक्तीचा दिवा आणि सबस्क्राईब ते म्हणजे ही शंख यात्रा अखंडपणे सुरू ठेवण्याचं एक वचन. चला तर मग भेटूया पुढच्या आध्यात्मिक स्थळी. तोपर्यंत जय श्री भवानी माता. शंख यात्रा शंखनादातून दिव्यतेकडे.